ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखलं जाणारं आपलं पुणे आणि ह्या पुण्यात असलेलं सुप्रसिद्ध सावित्रीबाई फुले विद्यापीठ, हे विद्यापीठ जे आहे हे बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय पुण्यात ठरत आहे. कारण की वेगवेगळे कारणं होते विद्यापीठ जे आहे हे चर्चेचं कारण असल्याचे. कारण की NIRF जी रँकिंग आहे ती आपली खूप जास्त प्रमाणात घसरली होती. म्हणजे डिरेक्ट 91 क्रमांकावर जाऊन पुणे विद्यापीठाचं नाव आलं होतं आणि त्यानंतर QS रँकिंग पण जी आहे, जी आपण जर ओव्हरऑल पूर्ण ग्राफ पाहिले आपण 2014-2016 पासून जी पुणे युनिव्हर्सिटीला म्हणजे शिकण्यासाठी वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या स्टेट्समधून जी आहेत लोक इथं येत होते, परंतु याची जी रँकिंग आहे QS रँकिंग पण जी आहे ती याची 200% खाली पडलेली आहे. म्हणजे 200 क्रमांक जे आपण म्हणू शकतोय त्यांना पुणे युनिव्हर्सिटी एका वेळेस अशी होती की एक टॉप लेवलला असायची, परंतु बरेच कारणं आहेत युनिव्हर्सिटीची जी रँकिंग आहे ती खाली घसरण्याचे. पहिलं कारण म्हणजे ज्या बेसिक सुविधा इथं विद्यार्थ्यांना असतात, म्हणजे हॉस्टेल म्हणा किंवा बेसिक एज्युकेशन सिस्टीम व्यवस्थित असणं म्हणा, हे सुद्धा इथं व्यवस्थित दिला जात नाही. आणि इथं आपण जसं आधीपासून पाहायला गेलेलो आहे की बरेचसे आंदोलन इथं होत राहतात. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मागण्या असतात, त्याच्यामध्ये PRN यांचे कधी जनरेट होत नाही, त्यामध्ये कधी शिक्षक नसतो. कधी कधी तर असं होऊन जातं की पेपर विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहेत तर परंतु त्या पेपर व्यवस्थित लिहूनही त्यांची मार्किंग जी आहे ती कमी झालेली आहे. का? कारण की चेक करणारा मॉडरेट व्यवस्थित नव्हतं. असे बरेचसे कारणं आहेत पुणे विद्यापीठाचे नाव खाली आणण्याचे. आणि या सगळ्या गोष्टीला आत्ता तर म्हणजे असं झालेलं आहे की बाहेरून येणारे जे विद्यार्थी होते इथं शिकायला त्यांची संख्या तर अगदीच कमी झालेली आहे. परंतु आता जे इथं असणारे पण विद्यार्थी आहेत ते वैतागलेले आहेत. आणि त्यापेक्षाही जे PhDसाठी म्हणजे जे हायर एज्युकेशनसाठी इथं आलेले आहेत त्यांना तर सगळ्या गोष्टीचा त्रास आहे. मध्ये तर फेलोशिप भेटत नव्हती, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. आता तर जे काही त्यांचे प्रोजेक्ट्स असतात, त्यांचे इक्विपमेंट्स किंवा जे काही साहित्य त्यांना लागतंय ते सुद्धा इथं वेळेत मिळत नाही. तर ही जी एवढं मोठं नाव असलेली युनिव्हर्सिटी, म्हणजे याला एक खूप मोठा इतिहास आहे, याचं नाव आहे, हे जे नाव आहे चर्चेत असतं पुणे युनिव्हर्सिटीचं, परंतु आता हे एकदम रँकिंग वाईज जर आपण पाहिलं नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला हे सगळ्यात खाली घसरलेलं आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही आपल्या पुण्यासाठी आणि नाही युनिव्हर्सिटीसाठी काही आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे ही खूपच एक दुःखद गोष्ट आपण म्हणू शकतो, कारण की आपलं नाव या सगळ्या समोर म्हणजे किंवा पूर्ण जगासमोर खाली होतं. आता या सगळ्या गोष्टीवर आता तरी पुणे युनिव्हर्सिटीने थोडंसं लक्ष घालावं, विद्यार्थ्यांच्या बेसिक मागण्या पूर्ण करावं आणि आपली जी रँकिंग आहे आता जी ह्या वर्षी खाली घसरलेली आहे ती परत एका लेवलला जाऊन ठेवावं. आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला.